जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। अंजनगाव खेळोबा गावात धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे। शिवरायांचा पुतळा दुसरीकडे स्थलांतर करण्याची मागणी होते, तर या आंदोलनाला मराठा समाजाने तीव्र विरोध केलाय। खेळोबाच्या मंदिराशेजारी शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला, परवानगी न घेता हा पुतळा बसवल्याचा आरोप आहे। गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अंजनगाव खेळोबा येथे तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे। दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, काही भांडणं होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एकीकडे या पुतळ्याला धनगर समाजाने विरोध केलेला आहे, पुतळा स्थलांतर करण्याची मागणी होते। दुसरीकडे मराठा समाजाने या मागणीचा विरोध केलेला आहे, धनगर आंदोलनाचा विरोध केलेला आहे। त्यामुळे सध्या पोलिसांचा चोख बंदोबस्त या गावात पाहायला मिळतो। हा पुतळा अनधिकृतपणे बसवला गेला, कोणतीही परवानगी न घेता बसवला गेला असा आरोप धनगर समाजाकडून करण्यात येतोय। त्यामुळे पुतळा स्थलांतरित करावा अशी मागणी करण्यात आली। दुसरीकडे मराठा समाजाने मात्र या आंदोलनाला आणि मागणीला विरोध केलेला आहे। पुतळा न हटवण्याची भूमिका मराठा समाजाने घेतलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय घडामोडी घडतात आणि काय निर्णय होतो त्याकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र सध्या दोन्ही समाजांच्या या परस्पर विरोधी मागणीमुळे तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। संतोष, अत्यंत ही महत्त्वाची बातमी आहे। एकीकडे धनगर समाजाने या पुतळ्याला विरोध केलाय, दुसरीकडे मराठा समाजाचा या विरोधाला विरोध होतोय, काय अधिक अपडेट? धनगर समाजाचे नेते, ओबीसी नेते जे आहेत लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली तर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की धनगर समाजाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही, कधीही विरोध नव्हता आणि नाही। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की सन्मानपूर्वक हा पुतळा दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावा। जे खेळोबाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारी आहे आणि त्या मंदिराच्या जागेत हा पुतळा बसला असं त्यांचं म्हणणं आहे। हाके सरांनी सकाळी ज्यावेळेस त्यांनी हे सुरू केलं आंदोलन, ठिय्या आंदोलन सुरू केलं, त्याच वेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आमच्या छत्रपतींच्या पुतळ्याला विरोध नाही आहे, हा पुतळा या गावातच सन्मानपूर्वक दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावा, आमचा त्याला पूर्ण पाठिंबा, आम्ही त्याच्यात सहभागी होऊ आणि त्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। मात्र मराठा बांधवांचा तीव्र विरोध आहे। सध्या दोन्ही बाजूने एकमेकांचा विरोध असल्यामुळे ह्या गावामध्ये अंजनगाव खेळोबामध्ये तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे। पोलीस प्रशासनाचं विशेष कौतुक इथं केलेलंच पाहिजे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून गेले 2 दिवसापासून इथं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सध्या मराठा समाजातील काही मान्यवर आणि धनगर समाजातील काही मान्यवरांचा समन्वय घडवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रशासन, पोलीस प्रशासन करत आहे। सध्या त्यांच्या बैठका आणि विचार विमर्श सुरू आहे। प्रणिता, संतोष, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भात काही वेळापूर्वी लक्ष्मण हाके यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया। धनगर समाजाचा इतिहास पुसण्यासाठी हे गाव अंजनगाव हे खेळोबाच्या नावाने ओळखलं जातं शेकडो वर्षापासून। तुम्ही इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून या एरियाला तुम्ही शिवतीर्थ नाव देताय, म्हणजे आमचा धनगरांचा इतिहास तुम्हाला पुसायचा आहे, आमच्या देवस्थानाची ओळख तुम्हाला पुसायची आहे। लाखो बांधव इथं येतात, भाकणूक होते, खूप मोठी यात्रा भरते, जिथून पालखी जाते त्याच ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय। आम्हाला खेद वाटतोय, आम्हाला वाईट वाटतंय की महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय